अंधेरी काँग्रेस सेवादलचे अध्यक्ष राजकुमार यादवजी, या सर्व वॉर्डाचे अध्यक्ष, महिला अध्यक्षा, तसेच बेसिक यूथ सेवादल, अल्पसंख्याक प्रकोष्ठ या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या प्रसंगी उपस्थित असलेले राजेशभाई येथे उपस्थित आहेत, गणेश देसाई साहेब, रोशन दुधोडकरजी, काही वरिष्ठ कार्यकर्ते, नेते ज्यांची आता थोड्याच वेळात शेट्टी साहेबांचं आगमन होत आहे। आणि आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री पृथ्वीराजजी चव्हाण येथे थोड्याच वेळात उपस्थित राहणार आहेत। या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री वर्षाताई गायकवाड, मुंबई जिल्ह्याच्या अध्यक्षा जेनेट डिसोजा, उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या अध्यक्षा ज्योत्स्नाताई दिघे याही येथे उपस्थित राहणार आहेत। तसेच या प्रसंगी मायनॉरिटी सेलचे अल्पसंख्याक प्रकोष्ठचे मेहताबाई आणि माजी नगरसेविका रुपालीताई पावसकर येथे उपस्थित आहेत। सर्वांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो। येथे उपस्थित महिला अजूनही मोठ्या संख्येने येत आहेत। कृपया त्यांना पाण्याची व्यवस्था आणि बसण्याची व्यवस्था करावी, सर्व पुरुष कार्यकर्त्यांना विनंती आहे। यानंतर हा जो प्रमुख प्रोग्राम आहे हळदी कुंकू समारंभ, आपण दरवर्षीप्रमाणे येथे पूर्ण अंधेरी विभागातून प्रत्येक वॉर्डातून महिला आलेल्या आहेत। प्रत्येक वॉर्डासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। हळदी कुंकू समारंभ झाल्यानंतर त्यांच्यासाठी जे वाण असतं तेही वाटप करण्यात येणार आहे आणि व्यवस्थित पद्धतशीरपणे त्याचं वाटप करणार आहे। तरी कृपया कोणी घाई गर्दी करायची नाही। आजचा दिवस तुमचा आहे, एकदम शांतपणे बसायचं, सगळं कामं विसरून आज इथे आपल्याला वेळ काढायचा आहे। आजच्या या कार्यक्रमाचं एक विशेष आकर्षण आहे। आपण सर्वांच्या मनोरंजनासाठी अजूनपर्यंत आपण एक 10 ते 11 डान्स बघितलेत। प्रत्येकाने कोणी आपली संस्कृती दाखवली, कोणी आपली कला दाखवली, तर कोणी आपल्यासमोर उत्कृष्ट नृत्य दाखवलं। परंतु याच्या पुढे जे स्पर्धक येणार आहेत त्यांच्याविषयी मी जास्त तुम्हाला काही बोलणार नाही। त्या अतिशय लहान मुली आहेत, जवळजवळ एक 3 ते 3.5 वर्षाच्या खालील मुली आहेत। जवळजवळ 10 ते 12 लहान मुली आहेत आणि तुम्हाला ते 10 ते 12 लहान मुलींना बघून असं वाटणार सुद्धा नाही की ते प्रत्येक जण वेगवेगळे, तुम्हाला असं वाटेल प्रत्येक सेमच मुलगी आहे, एकमेकांची झेरॉक्स कॉपी आहेत। आणि खास तुमच्या विशेष आकर्षणासाठी आम्ही त्यांना इथे निमंत्रित केले आहे आणि ते जे आपले गाणं घेऊन आलेले आहेत त्या गाण्यातून ते तुम्हाला एक संदेश देणार आहेत। आठवतं कोणाला एवढ्या लहान वयामध्ये? मग तशा टाळ्या पण आपल्या मजबूत झाल्या पाहिजेत, एकदम जोरात। माईक देतो। अच्छा, इथे टाइमपास या मराठी सिनेमाचे हिरो कलाकार प्रथमेश परब येथे उपस्थित झालेले आहेत। सर्वांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो। टाइमपास चित्रपटातील हिरो ज्यांनी आपल्या अभिनयाने तरुणाईला मंत्रमुग्ध केलं असे प्रथमेश परब यांचे आमच्या वतीने मनपूर्वक स्वागत। पुन्हा एकदा आम्ही सहर्ष सादर करीत आहोत किल बिल डान्स अकॅडमी। गाण्याचे बोल आहेत दमलेल्या बाबांची कहाणी। जेवढे बाबा इथे जमले आहेत कृपया त्यांनी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। एक परिराणी उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी, कोमेजून निजलेली एक परिराणी
उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी, रोजचेच आहे सारे काही आज नाही. माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही, झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत, निजेतच तरी पण येशील खुशीत. सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 ना. आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारी. आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोकलची वारी. रोज सकाळी राजा निघताना बोले, गोष्ट सांगायाचे काल राहुनिया गेले. जमलेच नाही काल येणे मला जरी, आज परी येणार मी वेळेवर घरी. स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी. बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 ना. उधळत खिदळत बोलशील काही, बघताना भान मला उरणार नाही. उधळत खिदळत बोलशील काही, बघताना भान मला उरणार नाही. हसुनिया उगाचच ओरडेल काही, दुरूनच आपल्याला बघणारी आई. तरी सुद्धा दोघे जण दंगा मांडू असा, क्षणाक्षणावर ठेवू खोड कर ठसा. सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 ना. कुशी माझी सांगत आहे ऐक बाळा काही, सदोदित जरी कामी तुझ्या पास नाही. कुशी माझी सांगत आहे ऐक बाळा काही, सदोदित जरी कामी तुझ्या पास नाही. जेऊ खाऊन हाऊ माखू घालतो ना तुला, आई परी वेणी फणी करतो ना तुला. जेऊ खाऊन हाऊ माखू घालतो ना तुला, आई परी वेणी फणी करतो ना तुला. तुझ्यासाठी आई परी बाबा सुद्धा खुळा, तोही कधी गुपचूप रडतो रे बाळा. सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या बाबाची या कहाणी तुला. ना 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 ना. अजून आठवतं बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात. आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा. रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा. लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं. दूरचं पाहत राहिलो फक्त, जवळ पाहायचंच राहिलं. असा गेलो आहे बाळा पुराड पुन, हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून.
असा गेलो आहे बाळा पुरा अडकून, हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून. असा कसा बाबा देव लेकराला देतो, लवकर जातो आणि उशिरानं येतो. एका घरी राहून या मनामध्ये घोर, तुला तुझा बाबा नाही मला माझी पोर. बालपण गेले सारे तुझे निसटून, उरे काय तुझ्या माझ्या ओंजळी मधून. जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे. जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे. तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग. तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग. सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये, बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये. अतिशय छान, अतिशय छान. आणि तुम्ही किती छान टाळ्या वाजवताय, जरा जोरात वाजवा. एवढ्या लहान वयात सगळ्यांची हाईट पण सेम आहे एकदम, है ना. आणि विशेष ह्यांचं कौतुक याच्यासाठी करावं वाटतं, कारण ह्यांचा जो ग्रुप आहे तो 16 जणांचा ग्रुप होता, पण त्यांच्यापैकी 4 लोक येऊ शकले नाहीत, 4 लहान मुली. तरी देखील त्या कुठेही चुकल्या नाहीत. त्याच्यासाठी जरा पुन्हा एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. टाळ्यांचा आवाज येत नाहीये. तुम्हाला डान्स आवडला नाही वाटतं.